ओम स्वामी समर्थाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे मनमोहक संदेश प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। स्वामींकडे आपल्याला एकच प्रार्थना करायची आहे, हे श्री स्वामी समर्था, तुमच्या चरणी माझा शरणागत आहे। तुमच्या अनंत कृपेने माझे जीवन सुखी व शांतमय करा। तुमचं नामस्मरण करतच मी प्रत्येक क्षण पुढे जाऊ द्या आणि जीवनातील सर्व संकटावर मला मात करू द्या। तुमच्या कृपेने माझ्या मनातील अशांती दूर हो। तुमचा आशीर्वाद मला योग्य मार्ग दाखवो। स्वामी समर्था, माझ्या प्रत्येक कार्यात तुमचा हात असू दे आणि सर्व अडचणी तुमच्या कृपादृष्टीने नाहीशा होत आणि तुमच्या चरणांवर अखंड श्रद्धा आणि भक्ती माझी राहू द्या। आणि स्वामी, माझं रक्षण करत मला सतत तुमच्या आश्रयात ठेवा। तुमचा अनुग्रह आणि कृपा आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर सदा राहो, हीच तुमच्या चरणी प्रार्थना। आणि हीच प्रार्थना मित्रांनो आपल्याला स्वामींकडे करायची आहे। मग स्वामी तुम्हाला नक्कीच आता लवकरच तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण करणार आहेत आणि ती इच्छा तुम्ही स्वामींकडे प्रकट केली तर स्वामी लवकरच ती पूर्ण करतील। म्हणून स्वामींकडे तुम्ही दररोज प्रार्थना करायची आहे। स्वामी तुमच्यासाठी लवकरच आनंदाची बातमी घेऊन येणार आहे आणि ते ऐकून तुम्ही खरंच खूप खुश होणार आहात। म्हणून ही प्रार्थना भक्तांना स्वामी समर्थाच्या अनंत कृपेचा अनुभव देते, त्यामुळे भक्तांचे जीवन शांत, सुरक्षित आणि समाधानकारक होत असते। म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामींकडे आपण नेहमीच प्रार्थना करायची आहे। आणि हा व्हिडिओ मला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा। स्वामी भक्तांनो, आपण जीवनामध्ये भरपूर अडचणींना सामोरे जातो आणि भरपूर अडचणी आपल्याला येत असतात, तेव्हा आपण फक्त एकच नाव लक्षात ठेवायचं, ते म्हणजे स्वामींचं नाव। आणि जेव्हा आपण स्वामींची भक्ती करतो आणि स्वामींचं नामस्मरण करतो तेव्हा स्वामी शक्ती आपल्या पाठीमागे उभे असते। म्हणून सर्वस्व स्वामी महाराज आहेत, जो असे कारण सर्व सृष्टीसी, अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा। दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळे असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल। ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल। म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे आणि भगवंताच्या अनुसंधानात नेहमी त्याने राहावे। म्हणून झुकूनही मस्तक तुझ्या पावली, नाम घेतो तुझे स्वामी माऊली। वरदहस्त लाभो तुझ्या सर्वांची, सुखे ठेव सदैव आम्हा लेकरांची। आणि आम्हा लेकरांवर स्वामीराया तुमची अशीच कृपा राहू द्या। नशिबात नसलेल्या गोष्टी पैशाने नाही तर श्री स्वामी समर्थ नामस्मरणाने मिळत असतात, म्हणून त्यांचं नामस्मरण तुम्ही केलंच पाहिजे। देवा काहीतरी देईन या आशेने मंदिरात नाही जावं, पण त्याग देवाने आपल्याला भरपूर काही दिले आहे यासाठी त्याला धन्यवाद देण्यासाठी आपण मंदिरामध्ये गेलंच पाहिजे। आणि हे स्वामी माऊली, मला इतकी तुझी भक्ती दे की माझ्या शरीराच्या पेशी आणि पेशी फक्त आणि फक्त स्वामी समर्थ बोलेल। संपूर्ण शरीर स्वामी भक्तिमय होऊ दे। माझ्या शरीराद्वारे होणारे प्रत्येक कर्म, मग ते कौटुंबिक असो वा रोजीरोटीचे किंवा सामाजिक असो, प्रत्येक कर्म मात्र तुझी सेवा असू दे। आणि माझ्या शरीराला निमित्त करून फक्त तुला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून घे। हे स्वामी, हे तूच करू शकतोस, कारण तू ह्या विश्वातील सर्वोच्च शक्ती आहेस। तुला सर्व काही शक्य आहे। म्हणून देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवा। परमेश्वर कधीच वाईट होऊ देणार नाही। अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे। जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूती अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यात मदत करतात। हे त्रिवार सत्य आहे। आणि स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणं होय। सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे तुम्ही सुखी होऊन जाल। आणि स्वामींचं एक ब्रीदवाक्य लक्षात ठेवा, ते म्हणजे भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे। म्हणून देव पावतो की माहीत नाही, पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट असतात आणि ते आपल्याला भरपूर मनामधून एनर्जी देत असतात। म्हणून आजचा स्वामी संदेश तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आणि पुढपर्यंत बघत राहायचं आहे। स्वामी सांगतात, जिंकून दाखवा त्यांना जे तुमच्या हरण्याची वाट बघतायत। आणि डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू जर शकतो, यावर तुम्ही जसे विश्वास ठेवता ना, तसा डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचू शकतो, यावर सुद्धा तुम्हाला विश्वास ठेवायला लागेल। मग तुमचे जीवन
असे सुखी होऊन जाईल. काल तुमच्याबरोबर काय घडलेले आहे हे लक्षात ठेवण्यापेक्षा उद्या तुम्हाला काय घडवायचे आहे हे लक्षात ठेवा. कारण तुमचा जन्म हा गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने जगण्यासाठी झालेला आहे. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्यांच्या पाठीशी कुणी नसतं त्यांच्या पाठीशी स्वामी महाराज असतात. कधी कधी असा प्रसंग येतो की मला या जगात स्वामींशिवाय कोणी नाही हे सिद्ध होते. शेवटी अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी महाराजांच्या चरणी सतत प्रार्थना करावी. मी कसाही असलो तरी तुमचा आहे आणि तुम्ही मला अंतर देऊ नका. मी पदोपदी तुम्हाला विसरतो, पण मला सांभाळून घ्या. अशी स्वामी महाराजांच्या चरणी आपण नक्कीच प्रार्थना केली पाहिजे. श्रद्धा आणि माणसाच्या हातातली सगळ्यात मोठी ताकद आहे, जिच्या साहाय्याने तो मोठ्यात मोठ्या संकटांना पार नक्कीच करू शकतो. आणि नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचे नसते. स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते. मागील आठवणीने रडायचे नसते. भविष्याचा विचार करून जगायचे असते. कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्वाचे असते. क्षुल्लक संकटाने घाबरायचे नसते. म्हणून एक ठेस लागली म्हणून थांबायचे नसते. धैर्याने त्याच मार्गावर फक्त आपल्याला जायचे असते. म्हणून एका मनुष्याने 30 वर्ष मनापासून नोकरी केली. तो म्हणाला, भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो. त्याला विचारले, ते कसे? तेव्हा त्याने उत्तर दिले, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. तो जिथे बदली करील तिथे आपल्याला जावे लागते. मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काही चालत नाही, म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते. आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला. आता मी वरिष्ठांच्या ठिकाणी भगवंताला ठेवला आहे. भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे, कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही. तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडून आणतो. म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे आणि स्वामींनी आपल्याला आनंदात ठेवलेही आहे. म्हणून जसे आहात तसेच जीवनामध्ये राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्यासमोर जीव जरी वळवून टाकला तरी तो तुमचा कधीच नाही होणार. म्हणून स्वामी म्हणत असतात, या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी, आणि ती हिंमत ठेवली की सर्व काही शक्य होणार आहे. एकटा राहायची भीती वाटते म्हणून तर आलोय तुझ्या मागे मागे. आता जिथे जिथे तू तिथे तिथं मी, असं स्वामी म्हणत आहेत. आणि स्वामी आपल्या पाठीशीच उभे असतात आणि कायमस्वरूपी ते आपल्याला मदतही करत असतात. फक्त ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता स्वामींकडे आपण प्रार्थना करू शकतो की स्वामी, आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू दे वा कोणतीही अडचण असू दे, त्या सर्वांचे उत्तर तू स्वतः आहेस. जेव्हा आम्ही तुला आळवतो तेव्हा तूच विविध लोकांच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन करतो, आम्हाला दिशा देतो आणि कर्मसंकेत देऊन समस्येचे निराकरण करतो. हे समर्था, तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत. तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही. आम्हाला फक्त इतकेच वरदान दे की तुझे नाम नित्य आमच्या ओठी असू दे, तुझा ध्यास हृदयात असू दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही. धन्यवाद स्वामी समर्था. आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये टाईप करा. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना, तर स्वतःला नशीबवान तुम्ही समजले पाहिजे. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते, आणि तुमच्यात क्षमता ती नक्कीच आहे. स्वामी सांगतात, जर तुम्ही बरोबर आहात, काही सिद्ध करण्याची प्रयत्न करू नका. फक्त शांत राहा. वेळ स्वतः नक्कीच साक्षी देईल. आणि तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते, पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही. त्यासाठी डॉक्टराने औषध घ्यावे लागते. तसे ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हेच एक औषध आहे, आणि तेच औषध त्याने नक्कीच घेतलं पाहिजे. म्हणून नित्य तुम्ही स्वामींना स्मरावे. दत्त स्वरूप ते निरंकार आहेत. रोज विसरावा तो अहंकार. काम क्रोध करतो सर्वनाश. अतिलोभात होतो विनाश. हृदयात ठेवा भाव निस्वार्थ. अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ. मितभाषी असतो सदा सुखी. व्यर्थ बोलेला तो होईल दुखी. समर्थ नामास रोज स्मरावे. माये बापास कधी न बोलावे. मनुष्य जन्म मिळतो एक वार. स्वामी नामात सुख ते आपलं अपरंपार. म्हणून बसता उठता चालता बोलता मुखी असे स्वामी समर्थांचे नाम. कुणीही आठवले तरी धावून स्वामी करतील त्याचे काम. म्हणून स्वामी प्रत्येकाचेच काम करत असतात. फक्त आपल्याला स्वामींवर श्रद्धा ठेवणे तेवढे महत्त्वाचे असते. भगवंतांच्या भक्तीसाठी वर्ण जात कुल श्रीमंत गरीब स्त्री पुरुष असा भेदभाव नसतो. भगवंत भक्ताचा केवळ प्रेमभाव श्रद्धा दृढ विश्वास पाहतो.
मानव कोणत्याही वर्णात जन्माला तरी त्याने स्वधर्मानुसार कर्म आपले केलेच पाहिजे. आणि भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही आणि परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. जसा तुमचा भाव असेल त्याचप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. म्हणून प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली, तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातले होते. आणि हे नेहमी लक्षात ठेवा, जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतं. मग ते आनंद, प्रेम असो किंवा दुःख असो. आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. आणि एक अनुभव आहे, स्वामींचा हात पकडून ठेवला की आयुष्यभर लोकांचे पाय धरण्याची कधीच तुम्हाला गरज पडणार नाही. फक्त स्वामींचे नामस्मरण करा आणि फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. जो कोणी भक्त सेवेकरी दैनंदिन जीवनात आपले कर्म प्रामाणिक निष्कपट भावनेने करत असेल आणि अशा माझ्या भक्ताला जर कोणी विनाकारण त्रास देत असेल व त्याच्यावर अन्याय करत असेल तर त्याचा कैवार मी स्वतः घेतो. अशा भक्तांच्या पाठीशी मी सदैव असतोच असं स्वामी वचन देत आहेत. म्हणून तुमच्या पाठीमागे स्वामी कायम उभे असतील. फक्त प्रामाणिकपणे तुम्ही स्वामींची भक्ती केली पाहिजे. अमुक हवे असे वाटते आणि ते मिळाले नाही म्हणजे दुःख होते. अमुक हवे असे वाटूच देऊ नये. परमात्मा ठेवील त्यात समाधान मानावे. याचे नाव वैराग्य आहे. आणि आयुष्य सोपं नसतं, ते सोपं बनवायचं असतं. थोडा संयम ठेवून, थोडं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्ष करून. म्हणून मित्रांनो, सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागेल. प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागेल. भावनाचा अन वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही या जगात. जीवनात जर यश हवे असेल तर संकटांना सामोरे आपल्याला जावेच लागते. आणि अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर पूर्णपणे हृदय पाहत असतो. आणि मनातील आशा सोडू नकोस, विश्वास डगमगू देऊ नकोस. कारण तुझा उद्याचा दिवस हा आजच्या दिवसापेक्षा खूप वेगळा आणि सुंदर छान असणार आहे. काळजी तू अजिबात करू नकोस. म्हणून जीवनात असेल स्वार्थ, कसा होईल परमार्थ. सर्व जाईल व्यर्थ. म्हणून म्हणा नेहमीच स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. समस्या आणि समाधान परस्पर पूरक संकल्पना आहेत. जिथे समस्या असते तिथे समाधानही असते. ज्याला संकटातही संधी शोधता येतात तो आयुष्यात कधीच निराश होत नाही. यश मिळो न मिळो, समाधान मात्र अशा व्यक्तींना नेहमी मिळत जाते. आणि मग आनंदासाठी धडपडावं लागत नाही. कारण जिथे समाधान असते तिथेच खरा आनंद असतो. आणि सद्गुरूंची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात. आपले चुकते कुठे ते सद्गुरू सांगतात. स्वप्नांमध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तो जागा झाल्यावर ओरडायचा थांबला. सद्गुरू जागे करण्याचे काम करतात. सद्गुरू हे गाडी वाहनाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात. म्हणून आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडी वाहनावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे. म्हणून मग कसलाच धोका तुम्हाला उरणार नाही. कारण स्वतः स्वामी तुमचे पाठीराखे आहेत. आणि अति तेथे माती, अशी कोणतीही गोष्ट अति केली की त्याची माती होते. परंतु नामस्मरण करा, तो दिवस तुमच्या सत्कारणी नक्कीच लागत असतो. बाळा, काळजी करू नकोस. येणारा काळ हा तुझ्यासाठी खूप भाग्यशाली असणार आहे. त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि आमच्यावर आणि स्वतःवर फक्त विश्वास ठेव. एवढंच लक्षात ठेव. का भरकटच आहेस? सावर स्वतःला. मी तुझ्यात आहे ठणकावून सांग तुझ्या मनाला. म्हणून स्वामी, आजपर्यंत तुम्ही सर्व गोष्टीतून मुक्त केले. अनंत चुका पदरात घेतल्यात. चूक असताना तुम्हीच सन्मार्गावर आणले. जीवन आनंद उत्साहाने फुलवले आणि तुमच्या कृपेने जीवनाचा अर्थ समजला. तुमची साथ होती म्हणून जीवनातील अंधार मिटला. आता आयुष्यात जे काही होईल ते तुमच्याच कृपा आशीर्वादाने होईल. तुमच्या कृपाछायेत आयुष्य बहरून जाऊन आपली चरण सेवा नित्य घडावी, एवढेच तुमच्याकडे माझे मागणे राहील. स्वामी समर्था, आम्ही तुमचं नामस्मरण करू आणि तुम्ही आम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढाल. आणि आमचा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. या विश्वात सर्व मानवासह पशु पक्षी प्राणी सर्वांचे चालक मालक आणि पालक स्वामीच आहेत. स्वामींचे सर्वांवर खूप प्रेम आहे आणि या प्रेमापोटी स्वामींनी अवतार घेतला आहे. आणि तुम्हा आम्हा सर्वांना नामाचा उपहार नक्कीच त्यांनी दिलेला आहे. तुम्ही बंधात असणारे अंदाज आणि आम्हाला दिसत असणार तुमच्या आयुष्यातलं वास्तव, यात खूप फरक आहे. म्हणून तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुम्हाला देत असतो, असे स्वामी म्हणत आहेत. तू झोपण्याआधी दिवसातील सर्व चुका मान्य करून सर्वांची माफी माग. तुला पहाटे जाग येण्याआधी मी तुला माफ नक्कीच करीन. आणि असेच स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात. दुसऱ्यांचे घर जळले की हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले
की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे. पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले. तेव्हा तो रडू लागला. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. असे नसावे. जे आपण दुसऱ्या सांगतो तेच आपण आपणास सांगावे. आज आपल्याला समाधान का मिळत नाही, तर आपला अभिमान त्याच्या आड येतो. कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही. म्हणून समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. भयवैतिक गोष्टीच्या जाळ्यात तू कधी अडकू नकोस. उभा आहे मी पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळा आहेस माझा, हे कधी विसरू नकोस. माझ्या स्वामींची भक्ती करा आणि मग बघा वेळच काय नशीबही बदलेल आणि तुम्हाला सर्व काही मिळेल. स्वामीच फक्त भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ आहे. शक्तीचे नामही श्री स्वामी समर्थ आहे. आनंदाचे नामही श्री स्वामी समर्थ आहे. सुखाचे धामही श्री स्वामी समर्थच आहेत. सोडून द्यायला शिका. हा असाच वागला, तू तसंच वागला. हा असं बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे किती त्रास करून घ्यायचा. कोण कसं वागला ह्या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्याच्या चुका तिथे सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला तुम्ही नक्कीच सुरुवात करा. म्हणून आपल्याला काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत ना आपल्याला डोके ठेवायला. काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु माऊली आहेत ना आपल्या मार्गदर्शनाला. जरा का थोडे आपण इकडे तिकडे भरकटणार, माऊली लगेच आपल्याकडे डोळे वटारणार. हाताची धरलंय आपल्याला, आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला. ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला. अनंत जन्मीचे पुण्य आलंय आपल्या फळाला. जसा आईचा आधार ताना लेकराला असतो तसा गुरु माऊलीचा आपल्याला असतो. नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन व्हायला. म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत ना डोके ठेवलायला. म्हणून मन परमेश्वराला अर्पण करावे व दुसरीकडे गुंतवू नये. एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झाले नाही असे समजावे. पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला त्याच्या कशाची भीती नाही वाटत आणि संकटामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्याला समाधान पूर्णपणे देत असते. म्हणून अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय तुम्हाला अजिबात राहणार नाही. म्हणून संगत, जीवन जगताना संगत ही खूप महत्त्वाची आहे. बावळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बावळीच्या काट्याने त्याचे संपूर्ण पाने फाटून जातात. याउलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला, श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला. याउलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्याचा नाश झाला. आपण ज्या सोबत राहतो त्याच्या विचारांचा, राहणीचा, वागणीचा अंमल हा आपल्यावर होत असतो. म्हणून संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होत असतात. म्हणून चेहरा सुंदर असला म्हणजे समोरचा माणूस देखील सुंदरच असेल असे नसते. खरी सुंदरता ही चेहऱ्याने नाही तर मनाची असते. म्हणून स्वामींची सेवा करून तर बघा. तुमच्या आयुष्यात आनंदाचा सागर नाही ना व्हायला तर नक्कीच तुम्ही बोला. दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुमचेच आहे, मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तुम्ही भरपूर दिलेत. आता राहिलेले आयुष्य देखील तुमच्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान आणि आनंद आणि समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमी चांगले विचार आमच्या येऊ दे. हे स्वामी तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी सांगतात की कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. म्हणून तुम्हाला काहीच भिण्याची गरज नाही. महाराज भेटतात का? होय भेटतात. अगदी जसे आपण एकमेकांना भेटतो तसे भेटतात व अगदीच गरज असल्यास बोलतात सुद्धा. पण प्रश्न असा उरतो, महाराज मलाच का बरं भेटत नाही? याकरता प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. आपली सर्वार्थाने पुनर्ब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज व पर्यायाने परमपूज्य गुरुमाऊलींवर निष्ठा आहे का? आपल्या हातून श्री स्वामींची वैयक्तिक सेवा किती होते? आपल्या सेवेत नियमितपणा किती आहे? ही स्वामींची विश्वव्यापी सामुदायिक सेवेत आपला सहभाग किती? आणि आपण दुसऱ्यांवर टीका करण्यात किती वेळ घालवतो? आपली श्रद्धा शुद्ध, सात्विक व निखळ आहे का? आणि या सर्व बाबींचा विचार आपण केल्यास महाराज आपल्याला भेटतील की नाही हे आपल्याला नक्की समजू लागेल आणि ते आपल्याला कळेल सुद्धा. म्हणून अमृताचे बोल आहेत, हे सद्गुरुनाथा प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकणारे मस्तक दे, मदत करणारे हात दे, सन्मार्गावर चालणारे पाय दे, नामस्मरण करणारे मन दे,
आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी आम्हाला नक्कीच विसावू दे. म्हणून दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे. जसे भगवंताने अनुसंधान राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत राहिले पाहिजे, तरच ते टिकत असते. या ब्रह्मांडात फक्त एकाच परम चैतन्याची सत्ता आहे. यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्याही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करत असते. म्हणून सेवा करणे हा ज्याचा धर्म आहे तो सेवक आहे. वेळ देण्याची तयारी आहे असा तो सेवक आहे. सदैव कष्ट करायला तयार आहे असा तो सेवक असतो. आणि मग रिकाम्या गोष्टी जो करत नाही व डोक्यात ठेवत नाही असा तो सेवेकरी असतो. अशा व्यक्ती स्वामींचा सेवेकरी असेही म्हणतात. म्हणून दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे तू चाल, मागे मी राहीन. कुठेही जा तेथेही दर्शन देईल. एवढेच नाही, तुझ्यासाठी अशक्यही शक्य करेन. हे स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असाच असतो आणि स्वामी आपल्याला असाच पाठीराखा देत असतात. म्हणून देव कुठे दिसतो का कुणा मानवाला त्यासाठी नित्य शरण जावे लागते. त्याला संकटासमयी तोच धावून येतो. श्री स्वामी रूपे तोच मदतीला आपला येत असतो. म्हणून शांतपणे स्वामींसमोर बसा आणि आपली एक समस्या त्यांना सांगा. स्वामी ऐकतात आणि एका क्षणात दूर करतात. एक अनुभव माझा सुद्धा आहे. म्हणून स्वामींकडे तुम्ही प्रार्थना करतच राहा. गुरु जे सांगेल ती प्रेरणा असते. गुरुने सांगितल्यावर आपल्या मनात जे निर्माण होते, आपल्या दृष्टीसमोर जे येते ते सूक्ष्म चैतन्य असते. गुरु जे बोलतात ती साक्षात आपल्या दिवसाची, आपल्या जीवनाची एक साक्ष असते. आणि त्यांची जे आपल्याकडे पाहणे असते ते केवळ पाहणे नसते, तर तो सूक्ष्म असा आपल्या पाठीशी असतो. आणि आपली गाठ मात्र सख्यांशी असते. सखा आपल्याला भेटला की आपल्याला सूक्ष्म असे चैतन्य जाणवते. आपल्या मनामध्ये एक समाधान प्राप्त होते. असे आहेच, मला माझे गुरु भेटले की माझी ही स्थिती अशीच होत होती. म्हणून आपले गुरु भेटल्यावर आपल्यालाही तसेच होते. म्हणून काही नसताना जे तुमच्या सोबत आहेत ते खरे आहेत. कारण पैसा आणि प्रसिद्धी आल्यावर सगळेच जिवलग होत असतात आणि सगळेच आपल्याला जवळ बोलवत असतात. म्हणून प्रार्थना म्हणजे फळ शब्दांचा उच्चार नव्हे. प्रार्थनेचा अर्थ म्हणजे ईश्वराचे चिंतन करणे व त्याला अनुभवणे. हीच आपली प्रार्थनामध्ये शक्ती असते. जीवन म्हटलं की सुख दुःखाचे प्रसंग येणारच, पण या प्रसंगांना तुम्ही कसे सामोरे जाता हीच तुमची खरी परीक्षा आहे. जेव्हा तुम्ही दुःखाचा पेपर नीट सोडवता तेव्हाच तुम्हाला परमेश्वर सुखाच्या वर्गात उत्तीर्ण करत असतो. म्हणून क्षण सुखाचे 2 क्षण दुःखांचे हे आयुष्य आहे. असंच चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात, काही हाती देतील आणि त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात सोडून मोकळे होतील म्हणून त्यांना तिथे सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे. असंच चालायचं. घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्यांचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवाने. त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. हे आयुष्य आहे. हे असंच चालायचं. चिंता नाही करायची. जर स्वामींवर सर्व सोपवलं आहे ना, स्वामी नक्कीच सुरळीत करतील. तुम्ही तुमचे प्रयत्न नक्कीच करत राहा. संकटाला पाहून डगमगू नकोस. अरे कोणतेही संकट दीर्घकाळ टिकत नाही. तू कशाला व्यर्थ चिंता करतोस? जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तुला कसलीही भीती नाही आणि होणार सुद्धा नाही. जसे थोडेसे औषध हे भयंकर रोगाला शांत करते, तसे थोडेसे नामस्मरण दुःख संकटांचा नाश करते. सत्याच्या मार्गी नेहमीच काटे असतात. फार रस्त्याचा मार्गाने चालणारे पोहोचतात लवकर. ज्याने त्याने ठरवायचे असते. आपण आपले लक्ष संकटे किती येवोत, स्वामींचे असते सर्व लक्ष. म्हणून स्वामींचे आपल्यावर भरपूर काही प्रमाणात लक्ष असते आणि स्वामी आपल्याकडे बघतही असतात. फक्त आपल्याला ती गोष्ट कळली पाहिजे. मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे. मी पाणी आहे. आकाशही मीच आहे. पक्षाच्या कंठातून निघालेली शिळही मीच आहे. गांगनापुरात मीच आहे. कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलो नाही. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे. असं स्वामी आपल्याला वचन देत आहेत. आणि मित्रांनो, सदैव तुमच्याबरोबर स्वामी आहेत. फक्त आर्ततेने हाक द्या. सेवा करायची असेल घड्याळ पाहू नका. प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नका. आणि स्वामींचे नामस्मरण करायचे असेल तर जागा पाहू नका. तुम्ही कुठेही आणि कसेही स्वामींचे नामस्मरण नक्कीच करू शकता. आणि माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही, तर माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असून सुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात. हीच खरी वास्तुस्थिती आहे. म्हणून हे म्हणा, तुला जीवनात चमत्कार हवा असेल तर स्वामींना तळतळमयीने पुकार. स्वामींना तळतळमयीने आळव कर. म्हणून इतक्या तळमळीने स्वामी नाम घे की डोळ्यातून भक्ती अश्रू आले पाहिजे. बघ, तुझी तळमळ स्वामीपर्यंत नक्की पोहोचेल आणि तुझ्या जीवनात नक्की चमत्कार होतील.
म्हणून डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाही. संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाही. राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चुका झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातील अनेक समस्या आपल्या दूर होऊ शकतील. म्हणून श्री स्वामी समर्थ परम दयाळू आहेत. त्यांच्या भक्तीने सर्वांचे सर्वतोपरी कल्याण होते. भावभक्तीने आतरतेने हाक मारली असता तो तात्काळ ओढ देतात आणि ते स्मृतगामी आहेत. भक्तांच्या संकटकाळी त्वरेने धावणारे श्री स्वामी समर्थांसारखे दैवत हे आम्हा भक्तांचे भक्कम आधार नक्कीच आहेत. म्हणून नामाने पापी माणसे पुण्यवान बनतात. पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करते. वाया गेलेल्या माणसांना नाम तारते. नाम हा सर्व प्रार्थनांचा सेवेचा पूजेचा राजा आहे. नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही. म्हणून नामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे आणि त्याचा अनुभव तुम्ही नक्की जीवनामध्ये घेतला पाहिजे. तो अनुभव घेतला नाही तर मग तुम्ही जीवन चांगल्या प्रकारे जगले सुद्धा नाही. म्हणून संकटात जेव्हा आपण एकटेच प्रयत्न करत असतो तेव्हा समजून जायचे की नक्की स्वामी पाठीशी आहेत. तेच लढण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत आहेत आणि तेच आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून एखाद्याला चुकीसाठी क्षमा करणे इतके चांगले जरूर व्हा, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्या इतके मूर्ख कधी होऊ नका. स्वामी, माझा जन्म माझ्या हातात नव्हता ना माझा मृत्यू हातात आहे, पण त्यामधला जो आयुष्याचा खेळ आहे मला तुमच्या सोबत नक्कीच खेळायचा आहे आणि स्वामी ते खेळू देखील देतील. म्हणून काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून कधीही नाराज होऊ नका. कारण तूप आणि कापूस युगानुयुगे एकत्र जळत आहेत, पण लोक म्हणतात की दिवा जळत आहे. असंच म्हणतात. कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्या हातात असतं. म्हणून मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो, पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांचा मात्र त्याचे श्रेय दिले जाते. म्हणून समाजातही असंच असतं. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय देणारे प्रसिद्ध होतात. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे. मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे, पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचा नक्कीच भाग आहे. म्हणून इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली तर ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत नक्कीच टाकली पाहिजे. एवढ्या निर्मळ मनाने आपण भक्ती केली पाहिजे. म्हणून स्वामी नामाची माळ जो जपतो त्याला मोक्ष मिळतोच आणि शेवटपर्यंत स्वामी त्याच्या पाठीशी असतात. म्हणून ज्यांच्या मुखी स्वामींचे नाम त्यांच्या आयुष्यात दुःखाचे काय काम. प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो. म्हणूनच म्हणतात की प्रयत्नांती परमेश्वर, आणि प्रयत्नांती परमेश्वर आपल्याला मिळत देखील असतो. म्हणून आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते. पाय देता देता सावरले, कारण पाठीमागे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ आपले उभे होते. म्हणून आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागत असतो. आणि स्वामी कृपा म्हणजेच वेगळं काय सांगायचं. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा स्वामी कृपाच आहे आणि स्वामींचीच कृपा आपल्यावर बरसत आहे. म्हणून मनापासून श्रद्धा असेल तर स्वामी दर्शन देऊन जातात. संकट समयी कोणत्याही रूपात मदत ते आपल्याला करून जात असतात. म्हणून तुला साखर काय मीठ पण गोड लागेल जेव्हा तुला माझ्या अक्कलकोटच्या स्वामींचं वेड लागेल. आणि स्वामींचं ज्याला वेड लागतं तो व्यक्ती स्वामींचाच होऊन जात असतो आणि पूर्णपणे स्वामींवर त्याने श्रद्धा ठेवलेली असते. म्हणून कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे. आणि कठीण काळात स्वामी आपली मदत कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच करत असतात. फक्त आपला त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास असायला हवा. विश्वास आणि आशीर्वाद कधी दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात. आणि भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आपल्याला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही. आजवर कितींच्यावर किती बिकट प्रसंग आले असतील, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा वसेल. लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भसतात. निष्ठेचा परिणाम फार मोठा आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि तुम्हाला स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवून आणि निर्मळ मनाने स्वामींचं नामस्मरण केलं तर स्वामी तुम्हाला इतकं देतील की तुम्हाला ते सहन होणार नाही आणि तुम्हाला ठेवायला जागाही उरणार नाही. म्हणून तुम्ही फक्त स्वामींना निस्वार्थ मनाने भजा. बघा, स्वामी तुम्हाला नक्कीच संरक्षण देतील. म्हणून स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. म्हणून मित्रांनो, तुम्ही जीवनामध्ये कधीही वेळ वाया घालवू नका. जर तुम्ही वेळ वाया घालवत असाल तर तुमच्या जीवनाचा तुम्ही नाश करत आहात.
आणि तो नाश तुम्हाला थांबवायला लागेल. जर तुम्ही तो नाश थांबवला नाही तर सर्व काही बिघडून जाईल आणि तुमचं जीवन ही अस्तव्यस्त होऊन जाईल. म्हणून टाइम मॅनेजमेंट ही गोष्ट तुमच्या जीवनात नक्कीच असली पाहिजे. त्यानुसारच तुम्ही जीवन जगताना भरपूर काही गोष्टींचा उपयोग करून तुम्ही श्रेष्ठत्वाला आणि यशाच्या शिखरावर पोहोचू शकता. आता वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगांचा 25वा सिद्धांत मी तुम्हाला सांगतो. इंटरनेटवर वेळ कधी वाया घालवू नका. यश आणि अपयशाच्या मध्ये फक्त 3 शब्दांची एक रेष असते. माझी वेब नव्हता. आता मग ते वेब नव्हता म्हणजे काय? आता मग बहुतेक लोक इंटरनेटला वरदान मानतात, पण हा इंटरनेट हा शापही होऊ शकतो. प्रत्येक चांगल्या वस्तूचा दुरुपयोगही होऊ शकतो. विश्वास बसत नसेल तर जी मुले तासनतास इंटरनेटवर गेम खेळण्यात वेळ वाया घालवतात, जी तरुण मुले इंटरनेटवर सर्फिंग करत बसतात, अशा मुलांच्या आईवडिलांना विचारा. यात इंटरनेटचा काही दोष नाही. इंटरनेटवर तर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध आहे. तुम्ही त्याचा वापर करता कसा करता ते तुमच्यावर अवलंबून आहे. गरज नसताना तुम्ही त्यावर 15 मिनिटे जास्त वेळ घालवलात तर मग तुम्हाला त्या बाबतीत सजग राहिले पाहिजे. तुम्हाला वेळाची बचत करायची असेल तर इंटरनेटपासून सावध राहा. सर्फिंग हा त्यातला प्रमुख धोका असतो. तुम्ही एखाद्या कामासाठी इंटरनेटवर जाता आणि तेवढ्यात तुम्हाला दुसरी एखादी आकर्षक साईट मिळते, जाहिरात दिसते आणि त्यावर क्लिक करून दुसऱ्या जगात पोहोचता. वेळ वाया जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे तुम्ही सर्च इंजिनवर काहीतरी शोधत असता, मात्र शब्दांचा वापर योग्य प्रकारे करत नाही. त्यामुळे त्या संदर्भात लाखो गोष्टी स्क्रीनवर येतात आणि तुम्हाला हवी ती माहिती मिळायला मग खूप वेळ लागतो. माहिती शोधायची योग्य पद्धत तुम्हाला येत असेल आणि सर्च इंजिनवर योग्य कीवर्ड तुम्ही टाकले की तुम्हाला हवी असलेली माहिती पटकन तुमच्या समोर येते. म्हणून वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 25वा सिद्धांत आहे, इंटरनेटवर वेळ वाया घालवू नका. जर तुम्हाला इंटरनेटवर नियमितपणे काम करायचे असेल तर तुम्ही ब्रँड कनेक्शन करू शकता. ब्रॉडबँड कनेक्शन जर केलं, कारण त्याचा वेग जास्त असतो. सामान्य नेटवर्क कनेक्शनचा वेग कमी असतो, त्यात तुमचा बराच वेळ वाया जातो. याशिवाय तुमच्या कम्प्युटरची रॅम वाढवा. तसेच केल्यास कम्प्युटर वेगाने चालतो आणि डाउनलोडिंग वेगही जास्त असतो. म्हणून धीम्या गतीने चालणाऱ्या कम्प्युटरमुळे तुमचा किती वेळ वाया जातो याची तुम्हाला कल्पनाच नाही. मात्र तुम्ही 1 तासापेक्षा अधिक वेळ कम्प्युटर वापरत असाल तर कम्प्युटरच्या वेगाचा नक्कीच विचार करा. आणि IDCच्या एका संशोधनात असं दिसून आलं आहे की लोक, खास करून युवक वर्ग, प्रत्येक आठवड्याला 33 तास इंटरनेटवर घालवत असतात. म्हणून प्रत्येक माणूस दिवसात कमीत कमी 5 मिनिटं तरी शुद्ध मूर्ख असतो. हा वेळ वाढू नये याची काळजी घेण्यातच शहाणपण आहे. वेळाचा सर्वात जास्त उपयोग किंवा दुरुपयोग फेसबुकवर होतो. काही तरुण मुले त्यात दर आठवड्याला 20 तास वेळ घालवतात. याशिवाय यूट्यूब, नक्कीच भरपूर कार्य वेबसाईट, सर्च इंजिन, ईमेल खूप वेळ खातात. याचा अर्थ इंटरनेटचा जितका उपयोग होतो त्यापेक्षा जास्त वेळ त्यावर वाया जातो. जर तुम्हाला फक्त ईमेल चेक करायसाठी इंटरनेटवर जायचं असेल तर तुम्ही वेळ वाया घालवण्याचा धोका पत्करू नये, कारण ते काम तर आउटलुक एक्सप्रेस किंवा मायक्रोसॉफ्ट आउटलुकवर पण करता येते. म्हणून त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला इंटरनेटवर काम करायचं आहे ते ठरवा आणि मग हव्या त्या साईटवर जाऊन माहिती घ्या आणि इंटरनेट बंद करा. इंटरनेटमुळे वेळ वाया जाऊ नये असे वाटत असेल तर त्याचा वापर तेव्हा करा जेव्हा त्यानंतर लगेच तुम्हाला काही अत्यावश्यक काम करायचे असेल, कारण तुम्ही मग अनावश्यक वेळ घालवायचा धोकाच उरत नाही. विशेष करून रात्री इंटरनेटचा दुरुपयोग होण्याची शक्यता जास्त असते, कारण त्यावेळी घालवायला तुमच्याकडे खूप वेळ असतो. तुम्ही रात्री लवकर झोपलात तर इंटरनेट बरोबर इतर सर्व फालतू कामे करण्यापासून वाचाल. म्हणून सकाळी लवकर उठायची सवय लावा आणि इंटरनेटवर वेळ वाया जाण्याच्या बाबतीत सतर्क राहा. तुम्हाला पूर्वेला जायचं असेल तर पश्चिमेकडे नक्कीच वळू नका. मित्रांनो, आता पुढचा सिद्धांत असा आहे की आळसापासून तुम्ही नक्कीच सावध राहिलं पाहिजे. आळस हा मृत समृद्ध आहे. तो सर्व सद्गुण गिळून टाकतो आणि वेळ वाचवण्यासाठी तुम्हाला आळसापासून स्वतःला वाचवले पाहिजे. जेव्हा आपल्यासमोर एखादे कठीण काम येते तेव्हा आपण आळस आल्याने ते करायचे टाळतो, पण टाळाटाळ करण्याशिवाय, ज्याबद्दल पुढच्या भागात सविस्तर चर्चा केली आहे. आता आळसाची इतर अनेक कारणे असतात. आळसाचे एकच महत्त्वाचे कारण आहे ज्यामुळे बहुतांश लोक दुर्लक्ष करतात, जरुरीपेक्षा जास्त जेवणे. जर तुम्ही जरुरीपेक्षा जास्त खात असाल किंवा जास्त तळलेले पदार्थ खात असाल तर तुमची ऊर्जा कमी होईल आणि मन एकाग्रचित्त होणार नाही. आळसामुळे तुम्ही जास्त चुका करता आणि कामाची चालढकल करत कशी तरी कामे आटपता.
त्यामुळे तुमच्या कामाच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम होतो. आणि जर तुम्ही शेरलॉक होमचे चाहते असाल तर तुम्हाला ही गोष्ट अधिक चांगली समजेल, कारण जेव्हा तो एखाद्या समस्येच्या मागे लागायचा तेव्हा खाणेपिणे सोडून द्यायचा. त्याच्यामध्ये जेवणानंतर रक्तप्रवाह पोटाकडे जातो आणि त्यामुळे मेंदूची कामे करण्याची क्षमता कमी होते. म्हणून वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 26वा सिद्धांत आहे, आळसा पाडून तुम्ही स्वतःला कधीही वाचवले पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे जेवणासाठी लागणाऱ्या वेळाबद्दल आपण बोलत नसून जास्त खाण्यामुळे होणाऱ्या परिणामांची गोष्ट करत आहोत. जेवायला वेळ कमी लागतो, मात्र जास्त खाण्यामुळे येणाऱ्या आळसामुळे वेळ वाया जात असतो. आणि दिवसा जेवल्यानंतर विद्यार्थ्यांना पेंग येते आणि रात्री भरपेट जेवल्यानंतर सरळ बिछाण्यावर जाण्याची त्यांची इच्छा होते. हे तुमच्या लक्षात आलं आहे का? मग एखाद्या रेस्टॉरंट किंवा लग्न समारंभात भरपूर जेवल्याने पोट जड होते आणि मग कधी एकदा झोपायला जातो असे तुम्हालाही झाले असेल. मग ते प्रत्येकाला होत असते. म्हणून सकाळी आपण सर्वात चांगले काम का करू शकतो ते तुम्हाला माहिती आहे. एक कारण असे की त्यावेळी आराम केल्यानंतर शरीराची थकवा गेलेला असतो, सकाळी हवेत ऑक्सिजन भरपूर असतो आणि तिसरे कारण म्हणजे त्यावेळी आपले पोट रिकामे असते. पोट रिकामे झाल्यावर डोकं जास्त चांगले चालते. म्हणून एका वेळी जास्त खाण्यापासून स्वतःला वाचवले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला आळस येणार नाही. आणि थोड्या अंतराने थोडे थोडे खाणे तब्येतीसाठी सगळ्यात चांगले आहे. तुम्ही जेव्हा कमी खाता तेव्हा तुम्हाला आळस येत नाही, तुमची ऊर्जा आणि एकाग्रता टिकून राहते. म्हणून आळस गोड असतो पण त्याचे परिणाम निर्दयी असतात. आळसामुळे माणूस आपली महत्त्वाकांक्षी कामे ही करू शकत नाही. म्हणून आपली ऊर्जा टिकून राहण्यासाठी आळस नावाचा महारोग दूर ठेवा. आणि जेवल्यानंतर कोणी कमी खाल्ल्याबद्दल दुःख केले नाही. म्हणून मित्रांनो, वेळेच्या पुढचा सिद्धांत आपण बघूया. तो टोलवाटोलवीची कामे करू नका, चालढकल करू नका. खरी गोष्ट अशी आहे की लोकांना आपले आवडते काम करण्यासाठी वेळ काढता येतो, पण कमतरता वेळाची नसून इच्छेची असते. म्हणून आपण सगळेच कधी ना कधी एखाद्या गोष्टीची चालढकल करत असतो. आजचे काम उद्यावर ढकलतो. त्याला कारण म्हणजे आपला मूड नसतो किंवा ते काम कठीण वाटत असते म्हणून नसते. मात्र अशी चालढकल वेळाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने घातक आहे हे लक्षात ठेवा. याचा एक तोटा असा आहे की असे केल्याने तुम्ही उद्याचा वेळ गहाण ठेवता आणि जे कर्म आजच करता येण्यासारखे होते ते उद्यावर ढकलल्याने तुम्ही दुसऱ्या दिवशीच्या कामाचे ओझे आणखी वाढवत असता. म्हणून आजचे काम आज केलेत तर दुसऱ्या दिवसाचा ताण वाढणार नाही. आणि शक्य असेल तर दुसऱ्या दिवशीच्या काही गोष्टी आजच करून टाका, म्हणजे त्या दिवशीच्या कामाचा भार हलका होईल आणि त्या वेळात तुम्ही काही नवीन कामे करू शकता. म्हणूनच वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 27वा सिद्धांत आहे, चालढकल कधीच करू नका आणि पुढे कामे आपली ढकलू नका. आता हे आपण बघूया की चालढकल का केली जाते. त्याची कारणे आहेत. काम कंटाळवाणे असते, अवघड असते, काम संपवण्याचा निश्चित काळ नाही, त्या संबंधीचे उद्दिष्ट स्पष्ट नसते किंवा ते काम तुम्हाला इतकं मोठं वाटतं की त्याला कुठून सुरुवात करायची ते समजत नाही. अनेक वेळा असंही होतं की कामाची पूर्ण माहिती नसते आणि ती मिळाल्यावर कामाला सुरुवात करू असं तुम्हाला वाटतं. चालढकल करण्याचे कारण काहीही असलं तरी ते दूर करून आजच काम आजच करण्याची सवय आपण लावली पाहिजे. तुमचा निश्चय पक्का असेल तर कुठलीही समस्या सोडविता येते, मात्र निश्चित डळमळीत असेल तर मग प्रत्येक समस्या विकराळ स्वरूपाची वाटते. मुळात प्रश्न असतो तो निश्चय पक्का असण्याचा. चालढकल करण्याचे सामान्य कारण म्हणजे एखादे काम करण्याचा आपला मूड कधीच नसतो. एक नीट लक्षात घ्या की छान काम करायला मूड कधीच नसतो. एक नीट लक्षात घ्या की छान काम करण्याचा भरपूर काही गोष्टी आपण करत असतो. मन चंचल असतं. जर शतानुशतके मनावर काबू ठेवण्याचा उपदेश केला जात असेल तर त्याला तसंच काही कारण नसतं. मन कधीच चांगल्या गोष्टीकडे जात नाही, कारण त्यासाठी स्वयंशिस्त आणि कष्टाची गरज असते. ते तर कायम क्षणिक सुख आणि आनंद यांच्या मागे धावत असते. म्हणून यशाचा नियम तोपर्यंत लागू पडणार नाही जोपर्यंत तुम्ही काम करणार नाही. म्हणून सुंदर मुलीशी गप्पा मारण्याचा तुमचा मूड कायमचा असेल, मात्र बाह्य सरावावरून मेहनत करण्याची इच्छा कधीच होणार नाही. मेहनत करायला मन कचरतं. म्हणून तुम्हाला जीवनात काही करायचे असेल तर मनाचे किंवा मूडचे गुलाम राहू नका. मनाला शिस्त लावा आणि मूड असो किंवा नसो कामाला लागा आणि ते काम पूर्ण केल्याशिवाय नक्कीच तुम्ही उठू नका. चालढकल करण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे काम अर्धवट सोडायचे. तुम्ही एखादे काम अर्धवट सोडता आणि मग विचार करता की ते उद्या पुरे करूया. जेव्हा दुसरा दिवस उगवतो तेव्हा आदल्या दिवशी कुलपर्यंत काम झालं होतं
तुमचं लक्ष काय होतं आणि तुम्ही ते कसं पूर्ण करणार आहात ते तुम्हाला आठवावं लागतं. यात तुमचा बराचसा वेळ वाया जातो. याशिवाय असंही होऊ शकतं की ते काम पूर्ण करण्याइतका वेळ तुमच्या इकडे उरतच नाही आणि म्हणूनच त्याची विभागणी करा आणि एका वेळी त्याचा एक भाग पूर्ण करण्याची अशी योजना आखा. आणि चालढकल करणे हा एक लोकप्रिय बहाणा आहे. या संदर्भात एक स्पॅनिश म्हण आहे, उद्या हा आठवड्याचा सगळ्यात व्यस्त दिवस आहे आणि असणार आहे. म्हणून काही लोकांकडे आपले आवडते काम न करण्याची हजारो कारणे असतात. वास्तविक त्यांना फक्त ते काम का करू शकतात या एकाच कारणाची गरज असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही काम कधीही टाळू नका आणि पुढे सरसावू नका. ते कामाला त्याच दिवशी पूर्ण करा आणि बघा, तुम्हाला एक वेगळं आत्मिक समाधान नक्कीच मिळेल. आणि वेळाच्या सर्वश्रेष्ठ सिद्धांताचा पुढचा नियम आपण जाणून घेऊया. दुसऱ्या दिवशीचे वेळापत्रक बनवून सुप्त मनाच्या शक्तीचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आता युवावस्थेत माझ्या 10 पैकी 9 कामात अपयश यायचं. मला जीवनात असफल व्हायचं नव्हतं, म्हणून मी 10 पटीने जास्त काम केले, असे जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणतात. आता वेळाच्या नियोजनाची आदर्श स्थिती म्हणजे आदल्या दिवशीची दुसऱ्या दिवशीच्या कामाचे नियोजन करणे. एक दिवस आधी नियोजन केल्याने तुम्हाला सुप्त मनाच्या शक्तीचा लाभ होतो. मनाचे 2 प्रकार असतात, एक जागृत मन आणि एक सुप्त मन. जागृत मन विचार करत असतं, सुप्त मन आपल्याला जाणवत नाही. मात्र हेच मन आपल्याला योग्य प्रकारे आणि कमी वेळात काम करण्याचे नवीन प्रकार सुचवू शकते. रात्री खूप विचार करूनही उत्तर मिळाले नाही आणि सकाळी त्याचे उत्तर मिळाले. विचार न करताच सगळं काही ठीक झालंय असं घडलंय का? झालं असेल तर ते तुमच्या सुप्त मनामुळे झालंय. आणि रात्री जेव्हा तुम्ही आणि तुमचे मन झोपलेले असते तेव्हा हे सुप्त मन त्या समस्येवर काम करते आणि सकाळ होताच त्याचं उत्तर तुमच्या समोर हजर केले जाते. जागरूक मन जणू काही त्याचं काम आउटसोर्स करत असतं आणि जे काम जागृत मनाला अवघड असतं ते सुप्त मन चुटकी सरशी करतं. म्हणूनच सुप्त मनाचा उपयोग करून घेण्यासाठी कामाची योजना आदल्या दिवशी करा. म्हणून तुम्हाला खरंच जर व्यवस्थापन करायचं असेल तर जागरूक मनाचाच नाही तर सुप्त मनाचाही उपयोग करून घ्यावा लागतो. आणि हेच मन तुम्हाला कमी वेळात अधिक काम करण्याचे उपाय शोधण्यात मदत नक्कीच करेल. आणि एक रात्र आधीच योजना केलीत तर रात्रभर ती कार्यसूची तुमच्या सुप्त मनाकडे सामावली जाते आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला आपोआप योग्य क्रम सुचतात आणि तुम्ही त्याप्रमाणे काम करू लागता आणि काम करण्याची नवीन पद्धती तुम्हाला सुचत असते. म्हणून कधी कधी कामाच्या संदर्भात न विचार करता वेळाच्या संदर्भात विचार केल्याने तुमचे काम अर्धवट राहिले असेही होऊ शकतं. आणि जसं तुम्ही कधी कधी म्हणता, मी हे काम तासनतास करीन, त्याऐवजी मी या कामाला हा भाग 1 तासात पूर्ण करीन असं म्हणायला पाहिजे. आणि त्याहीपेक्षा चांगली पद्धत म्हणजे जर त्या कामात 1.25 तास लागला तर 1.25 तास ते काम केलं पाहिजे. पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्याकडे नक्कीच तुम्ही बघितलं पाहिजे. आणि मेंदू ज्याचा विचार करू शकतो आणि ज्यावर विश्वास ठेवतो ते मिळवू देखील शकतो. म्हणून याचं एक उदाहरण बघूया. मी 1 तास गणिताचा अभ्यास करीन असे एक विद्यार्थी ठरवतो. दुसरा विद्यार्थी ठरवतो, मी 10 उदाहरणे सोडवीन. आता कोणाची जास्त प्रगती होईल त्याचा विचार तुम्हीच करा. आणि अर्थातच दुसऱ्या विद्यार्थ्याची कारणे, त्याने काम करण्याचे निश्चय, लक्ष ठरवलेले आहे. आणि यशाचे सरळ सूत्र आहे, योग्य काम करा, योग्य प्रकारे करा आणि योग्य वेळात करा. म्हणून मित्रांनो, तुम्ही ते काम कशा प्रकारे करता यावरही भरपूर गोष्टी अवलंबून असतात आणि भरपूर गोष्टींना प्राधान्य मिळत असतं. म्हणून तुम्ही जीवनामध्ये आता पुढची गोष्ट आणि पुढचा सिद्धांत आपण जाणून घेऊया. वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 29वा सिद्धांत आहे, वाईट सवयींपासून तुम्ही दूर राहायला हवे. माझ्या शेजारी काय म्हणतो आणि विचार करतो याची पर्वा जो माणूस करत नाही त्याचा कितीतरी वेळ वाचत असतो. या भागात आपण दारू, सिगरेट यांच्या गुणदोषांवरून चर्चा करणार नाही, कारण ते आरोग्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत. आपण त्यांचे विश्लेषण वेळाच्या संदर्भात करणार आहोत. आता दारू, सिगरेट या शरीराच्या बाबतीत तर घातक आहेतच, पण या गोष्टी वेळाच्या संदर्भातही घातक आहेत. तरुण व्यक्ती एक सिगरेट ओढण्यामध्ये अर्धा तास घालवते, मात्र सिगरेटसाठी ती जी जुळवाजुळव करायला लागते, वातावरण निर्माण करायला लागते, त्यासाठी बराच वेळ जातो. आणि आपल्या समाजात घरी सिगरेट ओढायचा रिवाज नाही, त्यामुळे काहीतरी बहाणा काढून तो मुलगा बाहेर जातो आणि पानाच्या दुकानात जाऊन सिगरेट ओढतो. सोबत असलेल्या मित्रांबरोबर गप्पा टप्पा होतात आणि या फालतू गोष्टीत वेळ कसा जातो ते समजतही नाही. म्हणून वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 29वा सिद्धांत ते सांगत असतो, तुम्ही कधीही वेळ वाया घालू नका आणि त्या वेळ वाया घालवण्याच्या वाईट सवयींपासून तुम्ही दूर राहा. दारू तर वेळ
आणखी वाया घालवणारी सवय आहे. वेळ वाया घालवणारी ती सर्वात वाईट गोष्ट आहे असे म्हटले तरी अतिशय योक्ती नाही. म्हणून दारू प्यायला बराच वेळ लागतो आणि प्यायल्यानंतर माणूस कुठलेही काम करू शकत नाही आणि कोणाला भेटू शकत नाही, कुठे जाऊ शकत नाही किंवा फोनवर धड बोलूही शकत नाही. दारू प्यायल्यावर अपघाताची शक्यता वाढते ते वेगळेच, आणि ते प्यायल्यानंतर दुसरा दिवसही बिघडतो, कारण त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळ डोकेदुखीने उजाडते. म्हणून आदल्या दिवशीच्या नशेचा हँगओव्हर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत राहतो आणि त्याचे व्यसन सोडल्याने आपला बराचसा वेळ वाचू शकतो. नक्कीच तुम्ही ते व्यतिरिक्त इतरही अनेक वाईट सवयी असतात ज्यामुळे तुमचा बराचसा वेळ वाया जातो, आणि या मानसिक सवयींमुळे अडकून तुमचा बराचसा वेळ वाया गेलेला नसतो पण तो जातो सुद्धा. म्हणून एक मुख्य सवय म्हणजे दुसऱ्यांवर टीका करणे, इकडची गोष्ट तिकडे करणे. वेळाच्या नियोजनाच्या दृष्टीने ती वाईट आहे, कारण त्यात तुमचा खूप वेळ वाया जातो. वाद घालणे, भांडणे यामुळे तुमचा बराचसा वेळ वाया जातो, त्याचा ताण पडतो ते वेगळंच. म्हणूनच या सवयींपासून सावध राहा. लांब लचक गप्पा मारण्यातही खूप वेळ वाया जातो. तुम्ही उशीर करता, वेळ करत नाही. म्हणून मित्रांनो, सवयी घालण्यासाठी सिकंदर या महान योद्ध्याच्या वडिलांच्या म्हणजेच दुसऱ्या फिलिपच्या संदर्भातील घटना लक्षात ठेवा. सगळ्या प्रमुख युरोपियन देशांवर कब्जा केल्यासवर फिलिपने लँडिस्मोनमानवर हल्ला करण्याचे ठरवले आणि तिथल्या नागरिकांना धमकोचे पत्र लिहिले. आणि तुम्ही ताबडतोब शरण यावं असं तुम्हाला सल्ला आहे, कारण जसं माझं सैन्य तुमच्या शहरात घुसेल तसं तुमची शेते नष्ट होईल, तुमची हत्या होईल आणि तुमचं शहर बेचिराग होईल. आणि लॅसिडेमॉनचे लोक याला तसेच सडेतोड उत्तर देऊ शकाले असते, मात्र त्यांनी फक्त एक शब्द लिहून पाठवला. जर फिलिपला संदेश मिळाला आणि त्याने लॅसिडेमॉनवर चढाई करण्याचा निर्णय बदलला, मग आज हा कालचा परिणाम असतो आणि उद्याचे ते कारण नसते. हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे, तरच तुमच्या लक्षात सर्व गोष्टी येतील आणि सर्व बाबी तुम्ही संपूर्णपणे समजू शकता आणि तुम्ही तेव्हा वेळेचा नक्कीच उपयोग चांगल्या प्रकारे करू शकता. आता मित्रांनो, आपण वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 30वा सिद्धांत बघणार आहोत, आणि तो सिद्धांत असा आहे की सापेक्षतेचा नियम समजून घ्या. एखाद्या सुंदर तरुणीशी प्रेमालय करताना 1 तास एका सेकंदाप्रमाणे वाटतो. लाल भडक निखाऱ्यावर 1 सेकंद बसणे हे एका तासासारखे वाटते. याला सापेक्षता म्हणतात. म्हणून सापेक्षतेचा नियम वेळाच्या संदर्भात फार महत्त्वाचा आहे. वेळ तेवढाच असतो, आपला त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तुम्ही बऱ्याच वेळा बघितले असेल, मुले व्हिडिओ गेम्स खेळत असताना त्यांना तहान भूक जाणवत नाही. 2 तास कुठे गेले ते त्यांना कळतच नाही. मात्र अभ्यासाला बसलं की त्यांना 100 गोष्टी आठवतात आणि 15 मिनिटं झाली की त्यांना खूप वेळ झाल्यासारखं वाटतं. हे सापेक्षतेच्या नियमामुळे होतं. आणि जेव्हा तुम्ही एखादं प्रिय आणि मनपसंत काम करता तेव्हा तुम्हाला वेळाचं भान राहत नाही, कारण तुम्ही लयबद्ध पद्धतीने काम करत असता, आणि ज्याला मानसशास्त्रीय भाषेत फ्लोमध्ये राहणं असं म्हणतात. आणि अशा वेळी जेव्हा तुम्ही एखादं काम करता तेव्हा ते सहजच चांगल्या प्रकारे होतं, कारण प्रयत्न न करता ते सहजपणे आणि उत्तम प्रकारे होत असतं. आणि म्हणूनच सापेक्षतेचा नियम लक्षात घेऊन आपलं काम मनोरंजक कसं होईल त्याचे उपाय शोधा. आणि असं केल्याने तुम्हाला तुमच्या कामाची लय सापडेल आणि तुमच्या सगळ्यात महत्त्वाच्या कामाला मनोरंजक तुम्ही करा आणि मनोरंजक समजा. म्हणून समजा तुम्ही सेल्समन आहात आणि तुम्हाला तुमच्या कामाचा तिरस्कार वाटतो, आणि अशा परिस्थितीत 1 तास काम केल्यानेही तुम्ही थकून जाल आणि असा विचार कराल की उरलेली कामं आता उद्या करूया. या उलट तुम्ही तुमचं लक्ष काय आहे याचा विचार केलात, तर तुमच्या यापूर्वीच्या रेकॉर्डशी स्पर्धा केलीत, आज एक नवीन रेकॉर्ड करायचं ठरवलं, तर तो तुमच्यासाठी एक मनोरंजक खेळ वाटेल आणि उत्साहाने तुम्ही ते काम करू शकाल. म्हणून असे काहीतरी करा ज्यात तुमचं मन रमेल. आणि जर तुमचं कौतुक आणि काम इतकं निरस असेल की ते मनोरंजक करताच येत नाही, तर काम तरी बदला किंवा एखाद्या माहितीगार व्यक्तीला त्यात रंजकता कशी आणता येईल ते विचारा. काम संपल्यानंतर स्वतःलाच बक्षीस देण्याची लाजूच दाखवा आणि काम संपल्यानंतर टेबलावर पाय पसरून हॉट चॉकलेट प्यायचं, एखादी फिल्म बघायची किंवा तुमच्या आवडीचं डिनर करायचं असं तुम्ही ठरवलं असेल तर त्यापासून तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि कामातली गंमत वाढेल. एवढंच काय, तुमच्या आर्थिक लक्ष्याचीही आठवण ठेवा. अशी कल्पना करा की सुबत्ता आली तर तुमचं जीवन किती सुखाचं होईल. आपल्या मुलाला माणूस बनवायला एक स्त्रीला 20 वर्षे लागतात आणि दुसरी 20 मिनिटात त्याला उल्लू बनवून टाकत असते. म्हणून ध्येय हे आपल्या पायांना पुढे जाण्याची शक्ती देते आणि कष्ट सहन करण्याची ताकद देते.
जर तुमच्या स्वप्नात पुरेशी ताकद असेल तर ते तुम्हाला सतत पुढे जाण्यासाठी प्रेरित करेल. आणि सापेक्षतेचा नियम कधीच विसरू नका. तुम्ही काम करत असताना दुसऱ्यांना वाटेल तुम्ही उगाच रात्रंदिवस मेहनत करत आहात. तुम्ही खरं तर त्यांच्यासारखी मौजमजा करायला पाहिजे. मात्र आपण रात्रंदिवस मेहनत करून आपल्या लक्ष्याकडे जात आहोत हे तुम्हाला माहिती असतं. एक वेळ अशी येईल की आपण आपले ध्येय प्राप्त करू आणि त्यानंतर आयुष्यभर मजा करू. ही जाणीव तुम्हाला असते. याला सापेक्षता म्हणतात. म्हणून एकाला वर्तमानातील कष्ट दिसतात तर दुसऱ्याला भावी आयुष्यातील सुख दिसते. निवड तुम्हाला करायची आहे. ईश्वराने वेळाची निर्मिती केली तेव्हा ती मुबलकपणे केली आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि ती प्रत्येकाला वेगवेगळी दिली आहे. म्हणून आपल्या सगळ्यांकडे दिवसाचे 24 तास असतात. कमी नाहीत आणि जास्तही नाहीत. पण या तासांचा कशा प्रकारे आपण उपयोग करतो त्यावर आपण यशस्वी होणार की अयशस्वी हे ठरते. मात्र बऱ्याच वेळा वेळाचा सर्वात योग्य उपयोग कसा करावा, वेळ कुठे घालवावा आणि वाचवावा आणि आपले जीवन सार्थक कसं करावे तेच आपल्याला माहिती नसते. म्हणून वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपभोगाच्या सिद्धांताची ओळख करून घेणे महत्त्वाचे आहे. आणि तुम्ही ती ओळख नक्कीच करून घ्यायला हवी. कारण ती ओळख केल्यामुळे तुम्हाला जीवनाचा अर्थ समजत जातो आणि जीवनामध्ये तुम्ही कोणत्या चुका केल्यात आणि पुढे त्या चुका परत घडणार नाहीत हे तुम्ही नक्कीच जाणू शकता. म्हणून मित्रांनो, तुम्ही ते जाणून घ्यायलाच हवं. आणि ते जाणून नाही घेतलं तर मग तुम्हाला भरपूर गोष्टी या समजणार नाही आणि तुमच्या त्या डोक्यावरून जातील आणि मग तुम्हाला जीवनामध्ये भरपूर त्रास सहन करावे लागतील. आणि मग तुम्हाला सर्व काही न झाल्यासारखं वाटेल आणि भरपूर काही तुम्हाला जीवनामध्ये आपण काही केलं नाही, काही कमवलं नाही असं तुम्हाला स्वतःला वाटू शकेल. म्हणून तुम्ही काहीतरी करायला सुरुवात करावी. तुम्हाला जे पाहिजे ते नक्कीच मिळणार आहे. आणि मित्रांनो, तुमच्या करिअरमध्ये तुम्ही प्रगती कशी करावी ही आपण जाणून घेऊ. तुम्ही ती प्रगती निश्चितच करू शकता. वर चढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्या नजर खिळवून तुम्हाला जे व्हायचं आहे त्याचं दृष्टीकरण करा. ते सतत तुमच्या मनात ठेवा आणि शक्तीनिशी त्याच्याकरता काम करा. तुमच्या कामामागे सतत चालना देणारी एक प्रेरणा असणं, समोर एक स्मृतिदायक उद्दिष्ट असणं, तुमची महत्वाकांक्षा चेतवणारं, जे तुमच्या आकांक्षाचं समाधान करील असं काहीतरी प्रचंड, काहीतरी महान तुम्हाला सतत पुढे खुणावत असतं. हे महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही आहात त्यापेक्षा महान बनायचं आहे का? तुम्हाला अधिक भव्य, अधिक उमद बनायचं आहे का? तर मग तुम्हाला भीती, शल्य, कुरकुरी आणि आत्मनिर्भरताना यांना रजा द्यायला हवी. काहीतरी प्राप्त करण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं. विधायक विचार करण्याचा सराव करण्यासाठी नकारात्मक विचार करणं सोडून द्यावं लागतं. तुम्हाला जी व्यक्ती बनायचं आहे तिच्यावर तुम्ही प्रेम केलं पाहिजे. तुम्ही जी व्यक्ती आता आहात तिला तुम्ही सोडून दिलं पाहिजे. जे जुनं आहे ते सोडून द्यायची तुमची तयारी असली पाहिजे. तरच तुम्हाला जे हवं आहे आणि जे नवं आहे त्याचा अनुभव नक्कीच घेता येईल. तुम्ही संगीताच्या प्रेमात पडू शकता, कलेचा ध्यास घेऊ शकता आणि तुम्ही न्यायशास्त्रानं झपाटले जाऊ शकता. तुम्ही आरोग्य, आनंद, मनशांती आणि समृद्धी, सुरक्षितता अशी उचित कृती, सुसंवाद, स्फूर्ती आणि मार्गदर्शन यांचं चिंतन करू शकता. तुम्ही अशा एखाद्या करिअरबाबत चिंतन करू शकता जे फक्त अर्थप्राप्तीच करून देणार नाही तर तुमचं ज्यावर प्रेम आहे आणि जे श्रेयस्कर आहे ते करण्यातला आनंद आणि समाधानही प्राप्त करून देईल. म्हणून तुम्ही ह्या गोष्टीवरचं धारणा ठेवू शकता आणि त्यांना तुमचं अवधान, भक्ती, निष्ठा द्या. तुमचं सुद्धा देहबाण हरपू शकतं. तुम्ही तन्मय, विमग्न आणि तल्लीन होऊ शकता आणि मग तुमच्या अर्थसज्ञ मनाचा नियम प्रतिसाद देईल. तुम्ही तुमच्या हृदयात किंवा अर्थसज्ञ मनात जसा विचार करता तसे तुम्ही असता. त्याप्रमाणे तुम्ही कृती कराल आणि तसे तुम्ही नक्कीच म्हणाल. तुम्ही डोक्यानं जरा विचार कराल तसे नाही तर हृदयात जसा विचार करता तसे बनता. कारण ह्या कल्पना भावबद्ध व्हायला लागतात आणि खऱ्याप्रमाणे भावाव्या लागतात. तुम्ही ज्यावर धारणा ठेवता तो कोणताही विचार, कोणतीही कल्पना एखाद्या भावनिक प्रतिसाद निर्माण आणि आवाहित करतो. आणि तुम्ही हे चालू ठेवलत तर तो तुमच्या अर्थसज्ञ मनात रुजतो सुद्धा. म्हणून त्याला गर्वित करतो आणि मग आज्ञास्वरूप बनतो. त्यामुळे तुम्ही ज्यावर धारणा ठेवली होती ते बनवण्यासाठी, करण्यासाठी आणि व्यक्त करण्यासाठी तुम्ही आतून सक्ती झाल्याप्रमाणे उद्युत होता. आणि तुमची महत्वाकांक्षा पूर्णपणे जिवंत नसेल तर ती लहरी असेल. जर ती विशेषतः नैराश्यामुळे मरगडल्यासारखी झाली असेल तर तुम्ही हरेक मार्गानं ती परत उभारली पाहिजे, बळकट केली पाहिजे. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या व्यावसायिक कंपनीत असलात तर मोठा बिझनेस एक्झिक्युटिव्ह बनण्यासाठी मनाचा निर्धार करा. तुमच्या मालकाच्या फर्ममधला पार्टनर बनण्यासाठी मनाची तयारी करा. ही एक पूर्णतया योग्य महत्वाकांक्षा आहे.
जी शिडीच्या तळापासून सुरुवात करणाऱ्या अनेकांनी पूर्ण केली आहे आणि ज्या आस्थापनात तुम्ही आता कारकून म्हणून आहात त्यांच्या दारावर कधीतरी आपलं नाव पाहण्याचा विचार तुम्हाला काम करण्यासाठी एक महान उद्देश देईल. तुमचं नाव त्या विशिष्ट दारावर झळकतं की नाही याला फारसं महत्त्व नाही, कारण तुम्हाला कदाचित दुसऱ्या कोणत्या तरी तिसऱ्यात या किंवा त्याहून जास्त चांगल्या गोष्टीसाठी प्रशिक्षण मिळून त्यासाठी तुमची तयारी होईल. आणि काही घडलं तरी भागीदारीची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठीची तयारी हे तुमच्यासाठी चांगल्यातले चांगले विकासक ठरतील. म्हणून लॅरी डब्ल्यूनं व्यावसायिक जगात मोठं नाव आणि स्थान कमावलं आहे. त्यानं लहानपणापासून दररोज स्वतःशी हृदयसंवाद करून त्याच्या भाषेत स्वतःला आपल्या अत्युच्च पातळीची जॅकिंग उंच उचलणं करून आपल्याला महत्त्वाकांक्षेला वेग प्राप्त करून दिलाय आणि त्याला भरपूर जगामध्ये महान मानलं जातं आणि त्याला भरपूर वेगही आला होता. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, लॅरी आपल्या यशाचं बरंच श्रेय आपण लहानपणापासूनच लावून घेतलेल्या स्वतःच्या अथकपणे मागे लागण्याच्या सवयीला, स्वतःला सतत शक्य तितकी सगळ्यात मोठी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या सवयीला देतो. तो म्हणतो की जर त्यानं सतत महत्त्वाकांक्षेचा पाठपुरवठा केला नाही, तर तिला सतत टोचणी देऊन स्वतःची गती वाढवली नाही, तर काही महिन्यातच त्याचे मापदंड घसरायचे आणि त्याची ऊर्जा मागे पडायची, त्याचे आदर्श कोलमडून पडायचे आणि त्याचं संपूर्ण आयुष्य नासून जायचं. म्हणून तो पूर्णपणे प्रयत्न करत होता. म्हणून यशाकडे नेणाऱ्या 3 पायऱ्या असतात. यशाकडे नेणारी पहिली महत्त्वाची पायरी म्हणजे आपल्याला करायला आवडेल अशी गोष्ट शोधून काढणं आणि मग ती करणं. तुम्हाला तुमचं काम आवडत नसलं तर सगळ्या जगानं प्रचंड यशस्वी म्हणून तुमच्या नावानं गजर केला तरी तुम्ही स्वतःला यशस्वी समजणार नाही. कामावर जर प्रेम असलं तर तुम्हाला ते पार पाडण्याची तीव्र इच्छा असते. तुमची जर मनोविकारतज्ञ बनण्याची इच्छा असली तर फक्त डिप्लोमा घेऊन तो भिंतीवर टांगून भागत नाही. तुम्हाला त्या क्षेत्रातलं नवीन जाणून घेण्याची, परिषदांना हजेरी लावण्याची आणि मनाचा तसंच त्यांच्या कार्याचा अभ्यास चालू ठेवण्याची इच्छा असते. तुम्ही इतर दवाखान्यांना भेट द्याल आणि आधुनिक शास्त्रीय जर्नल्स पालथी घालाल आणि दुसऱ्या शब्दात तुम्ही मानवी यातना कमी करण्याच्या सर्वात प्रगत पद्धतीची माहिती मिळवण्यासाठी नक्कीच झटाल, कारण तुम्ही तुमच्या रुग्णांच्या हिताला प्राधान्य देत असता आणि त्यांच्यासाठी तुम्ही पुढे सरसावत असता. पण हे शब्द तुम्ही वाचत असताना कदाचित तुमच्या मनात येत असेल, मी पहिली पायरी चढू शकत नाही कारण मला काय करावंसं वाटतं तेच मला माहीत नाही. मला आवडेल असं कामाचं क्षेत्र शोधायचं कसं? जर तुमची अशी अवस्था असेल तर मार्गदर्शनासाठी या रीतीनं प्रार्थना तुम्ही नक्कीच करा. तुम्हाला यश नक्कीच गवसेल. माझ्या अर्थसज्ञ मनाची अनंत प्रज्ञा माझ्या जीवनातील माझी खरी जागा माझ्यासमोर प्रकट करीत आहे. हे वाक्य शांतपणे, सकारात्मकतेपणे आणि प्रेमभरानं तुमच्या खोल मनाला पुन्हा पुन्हा ऐकवा. श्रद्धेनं आणि विश्वासानं तुम्ही चिकाटी दाखवत राहिलात तर एखाद्या भावनेच्या या आडाखायच्या किंवा विशिष्ट दिशेच्या प्रवृत्तीच्या रूपात उत्तर तुम्हाला मिळून जाईल आणि ते तुम्हाला स्वच्छपणे आणि शांततेत जणू आंतरिक मूक जाणीवेसारखं मिळेल. यशाकडची दुसरी पायरी म्हणजे एखाद्या विशिष्ट कार्यशाखेत निपुणता मिळवणं आणि त्यात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी परिश्रम करणं. समजा तुम्ही रसायनशास्त्रज्ञ हे क्षेत्र निवडलं आणि या क्षेत्रातल्या अनेक शाखांपैकी एकीवर तुम्ही लक्ष केंद्रित करायला हवं आणि तुमचा सर्व वेळ आणि अवधान तुमच्या निवडलेल्या विषयाकरता द्यायला हवा आणि या क्षेत्राबद्दल जे जे उपलब्ध आहे ते माहीत करून घेण्याचा उत्साह तुमच्या पाशी हवा. तुम्हाला त्या कामामध्ये नितांत रस वाटायला हवा आणि जगासाठी त्याचा उपयोग करण्याची आस तुम्ही धरायला हवी. म्हणून तिसरी पायरी अशी आहे, ती सगळ्यात महत्त्वाची आहे. मित्रांनो, ती पायरी तुम्ही नक्कीच यूज करायची आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचे आहेत. आणि तुम्हाला अशी खात्री असायला हवी की तुम्हाला जी गोष्ट करावीशी वाटते ती फक्त तुमच्या यशाला योगदान देत नाही तर तुमची इच्छा स्वार्थी असता कामा नये. तिचा मानवतेला काहीतरी लाभ व्हायला हवा, वर्तुळाचा मार्ग पूर्ण व्हायला हवा आणि दुसऱ्या शब्दात तुमची कल्पना जगाला वरदान देण्याच्या किंवा जगाची सेवा करण्याच्या हेतूनं मार्गक्रमण करत राहिली पाहिजे. मग ती मोठी होऊन वरदानांनी बहरून तुमच्याकडे परत येईल. आणि तुम्ही जर फक्त स्वतःच्या लाभासाठी काम करत राहिलात तर तुमच्याकडून हे अत्यावश्यक सर्किट पूर्ण केलं जात नाही. तुम्ही यशस्वी झाल्याचा भास होईल, पण तुम्ही तुमच्या आयुष्यात जे शॉर्ट सर्किट निर्माण केलं ते कालांतरानं कुठल्या तरी मर्यादेत किंवा विकारात परिणत होईल. म्हणून यशाच्या 3 पायऱ्यांचा विचार करताना तुम्ही कधीही तुमच्या अर्धसज्ञ मनाच्या सर्जनशील प्रवाहांची अत्यस्त शक्ती विसरता कामा नये. यशाच्या कोणत्याही योजनेतल्या सर्व पायऱ्यांमागे असणारी ही ऊर्जा आहे आणि तुमचा विचार सर्जनशील असतो. विचारांचा आणि भावनेचा संगम
आत्मनिष्ठ श्रद्धेत किंवा विश्वासात रूपांतरित होत असतो. म्हणून अर्धसज्ञ मनाचा वापर पुढे जाण्यासाठी तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि तो जर वापर तुम्ही केला तर तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही बदल दिसेल आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रगती होताना दिसेल. मित्रांनो, जोहान वल्फगॅंग वॉन गेट हा एक प्रसिद्ध जर्मन कवी होता आणि त्याने अडचणीशी मात करून आणि सामना देताना तो त्याच्या कल्पनेत वापर सुज्ञपणे करीत असे. गेटेच्या चरित्रकारांनी सांगितलं आहे की त्याला कित्येक तास शांतपणे काल्पनिक संभाषण करत बसण्याची सवय होती. म्हणून ही सवय तुम्हालाही लावावी लागेल आणि अशी वेगळी सवय लावून तुम्हाला वेगळं काहीतरी कमवावं लागेल. चांगले निर्णय घ्या. यशस्वी लोकांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे त्वरित आणि अचूक निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आणि ते निर्णय असल्यात आणण्याची आणि अंमलात आणण्याची त्यांच्यामुळे संबंधित प्रश्नांची समाधानकारक उकल होईल अशा रीतीनं त्यांचा पुढावा घेण्याची त्यांची धमक असते. मी अनेक वर्ष अनेक स्त्री पुरुषांकडून अपयशावर मात करण्यासाठी मदतीची याचना ऐकत आलो आहे आणि त्या सगळ्यांच्यात समान असलेला गुणधर्म म्हणजे निर्णय घेण्याबाबतची चलबिचल. एखादा प्रश्न सोडवायची वेळ आली की ते कुंठित होऊन जातात आणि अतिसावध बनतात आणि निर्णय जर घेतला तर ते त्याचा पुढावा घेत नाहीत. परमेश्वरानं माणसाला दिलेली एक अपूर्व देणगी म्हणजे मुक्त निवडीची शक्ती आहे. प्रश्नाचं प्रत्युत्तरण करण्याची शक्ती, ते सोडवण्यासाठी निर्णय घेण्याची आणि त्या अंमलात आणण्याची शक्ती तुमच्यामध्ये असायला हवी आणि ती तुमच्यामध्ये नक्कीच उत्पन्न होईल. फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांची भक्ती करा. स्वामी भक्तांनो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.